गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण 16व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. तर आता आपण 16व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकापासून सुरू करूया. ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. 17व्या श्लोकात काय म्हणतात प्रभुपाद? पहिले आपण लेट्स सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. प्रभुपाद सेज, आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. याचा अर्थ हा आहे की सेल्फ कॉम्प्लेसंट अँड ऑलवेज इम्प्युडंट, deluded by wealth and false prestige, they sometimes proudly perform sacrifices in the name only without following any rules or regulations. सेल्फ कॉम्प्लेसंट म्हणजे स्वतःमध्येच आपण स्वतः किती ग्रेट आहोत या भ्रमामध्ये नेहमी राहायचंय. इम्प्युडंट, इम्प्युडंट या शब्दाचा अर्थ मला बघायला पाहिजे. इम्प्युडंट म्हणजे काय बरं? हे संस्कृत मध्ये काय म्हणता येते? इम्प्युडंट म्हणजे स्तब्धा. हा, स्तब्धा. इम्प्युडंट म्हणजे स्तब्धा. म्हणजे काय की काही करत नाही, बसले एका जागी, अशा प्रकारे आहेत इम्प्युडंट. डिल्युडेड बाय वेल्थ अँड फॉल्स प्रेस्टीज. आपल्याजवळ खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे आणि मान सन्मान आहे, असं आपण स्वतःशीच मानायचं. म्हणजे आपणच खूप सन्माननीय आहोत जगामध्ये, असं स्वतःशीच समज करून घ्यायचा, भ्रम करून घ्यायचा. आणि यज्ञ वगैरे जे करू आपण, ते सगळे नावासाठीच फक्त, विदाऊट फॉलोइंग एनी रूल्स और रेग्युलेशन. म्हणजे त्याचे जे काही नियम असतील ते न पाळता समजा यज्ञ केला, त्याचा काय उपयोग होईल? काय उपयोग नाही होणार विशेष, नाही का? गीताईमध्ये काय म्हणतात? स्वयंपूजित गर्विष्ठ धने माने मदांधते नावाचे करीती यज्ञ दंभाने अव्यवस्थित. स्वयंपूजित, स्वतः स्वतःची पूजा करतात. गर्विष्ठ, धने माने मदांध. इथे गर्विष्ठ असा शब्द लिहिलाय पहा, म्हणजे इम्प्युडंट, गर्विष्ठ, स्तब्ध या शब्दाचा अर्थ गर्विष्ठ असं लिहिलाय विनोबांनी. नावाचे करती यज्ञ म्हणजे नावापुरतेच यज्ञ करतात आणि दंभाने अव्यवस्थित, व्यवस्थितपणे नाही करत. याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? दुराग्रही आत्मस्तुतिरत ते धनमानाने मदमस्त ढोंग यज्ञ यागाचे करीत परिते असे विधिरहित. विधिरहितच करतात यज्ञ जे काही करतात ते. असे लोक गर्विष्ठ मानीची तैसे धनाच्या मदाने तया ग्रासिलेसे जरी यज्ञ यागासी त्यांनी करावे तरी औपचारिकतेची असावे. औपचारिकतेसाठी म्हणून यज्ञ करतात, खरा यज्ञ करतच नाही, लोकांना दाखवण्यासाठी फक्त करतात. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से अबाउट सच पीपल. आपणच आपला मान करणारे, नम्रताहीन, धन मान आणि गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणाने अविधीपूर्वक केवळ नावाने किंवा नावापुरतेच फक्त यज्ञ करतात. तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय फुगतात. मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी. मग लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत, त्याप्रमाणे नम्र होण्याचं त्यांना ठाऊक नसतं. म्हणजे कास्ट आयरनचं असतं ना, ओतीव खांब म्हणजे कसं की कास्ट केले ते खांब, तर ते वागणार नाही. अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणत नाहीत. तैसे आपुलिये बरवे आपणची रिझता जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच. त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलकं मानतात. गवतापेक्षाही हलकं आहे असं वाटतात. म्हणजे स्वतः आपणच आपल्या चांगुलपणाने आपण खूप श्रेष्ठ असं मानायचं आणि इतर लोकांना, सगळ्यांना हलकं मानायचं. मेगॅलोमॅनियक ॲटिट्यूड. वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले. शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना
करण्यास योग्य काय आणि अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपल्याला जगावेगळं केलं. म्हणजे आपण जगाहून कोणीतरी मोठे आहोत असं समजू लागले. हे फक्त मनाचेच खेळ आहे बरं का. जग आपल्याला काय मानतं ते जगाला जगाला माहिती आहे ना. आपण स्वतःला काय मानतो ते समजा चुकीचं असेल तर मग जग आपल्याला कदाचित तोंडावर नाही म्हणणार, परंतु मागे आपल्या निंदा करेल. जया अंगी आयती ऐसी, तेथ यज्ञाची गोठी कायसी, तरी काय काय पिसी न करीती गा. ज्यांच्याजवळ अशी सामुग्री आहे तिथे यज्ञाची गोष्टच कसली, परंतु अरे वेळे काय करीत नाहीत. म्हणून कोणे एके वेळे, मौढ्य मदाचेनी बळे, यागाची ही टवाळे आदरिती. म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणारूपी दारूच्या बळाने यज्ञांची ही नक्कलच करतात. ना कुंड मंडप वेदी, ना उचित साधन समृद्धी, आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा. कुंड मंडप वेदी वगैरे काही एक नसतं. योग्य साधनांचा पुरवठा नसतो, आणि विधीचं आणि त्यांचं नेहमी वाकडच असतं. देवा ब्राह्मणाचे नावे, आडवारे नाही नोहावे, ऐसे आथी तेथ यावे लागे कवणा. देवा ब्राह्मणांच्या नावाने चुकून पुढे आलेला वारा देखील त्यांना खापत नाही. असं जिथे आहे तिथे मग कोणास यावं असं वाटेल. पै वासरुवाचा भोकसा, गायी पुढे ठेवणी जैसा. उगाणा घेती क्षीररसा बुद्धिवंत. ज्याप्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या गायीच्या पुढे त्या मेलेल्या वासराचा भोत, म्हणजे मेलेल्या वासराच्या कातडीने मढवून तयार केलेलं कृत्रिम वासरू ते ठेवतात, आणि तिच्या कासेत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात. बघा, गाईचं दूध समजा काढायचं असेल ना तर त्या गाईच्या समोर वासरू उभं करावं लागतं. म्हणजे त्या वासराकडे बघून त्या गाईला पाना फुटतो. आता ते वासरू मेलेलं आहे, तर त्या वासराच्या कातडीमध्ये पेंड भरून, जे स्टफ्ड वासरू तिच्यासमोर उभं करायचं गाईसमोर. म्हणजे मग काय, गाईला असा भ्रम झाला पाहिजे की तिच्या समोर वासरू आहे आणि त्याच्यामुळे तिला पाना फुटेल आणि मग दूध काढायचं आणि ते दूध आपण घ्यायचं. अशा प्रकारे हे लोक यज्ञ याग करतात. म्हणजे यज्ञयाग दिसायला यज्ञयाग दिसेल, त्याचा आपल्याला लाभ झाला पाहिजे, परंतु खरा जो त्याचा कर्माचा भाग आहे तो करायचाच नाही. म्हणजे ते समजा तुम्ही कर्म जर व्यवस्थित केलं नाही आणि त्याच्यामध्ये जर भाव नसला तुमचा, आणि तरी त्या कर्माचं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल, तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं. आसुरी प्रवृत्तीचं वर्णन सुरू आहे सगळं. लेट मी शेअर अगेन. तैसे यागाचे नावे, जग वाहुनी हावे, नागविती आघवे अहेरा वारी. त्याप्रमाणे आपल्या हवेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात. म्हणजे याचं उदाहरण सांगू का मी? याचं उदाहरण असं आहे की समजा आपण असं लोकांना दाखवलं की आपण खूप काहीतरी समाजसेवा करतोय, आणि आपण लोकांकडनं पुष्कळ पैसे जमा केले आणि नंतर ते स्वतःच खाऊन टाकले. असं होतं पुष्कळदा. आपण बघतो की लोक कुठल्या तरी उदात्त कारणासाठी म्हणून पैसे जमा करतात आणि स्वतःच ते पैसे खातात. लोकांचं किती भलं होतं त्याच्यामध्ये काय माहित नाही, पण ते होतं असं. ही प्रवृत्ती आसुरी आहे. ऐशा काही आपुलिया, होमिती जे उजरिया, तेणे कामिती प्राणिया सर्व नाशू. आपल्या उत्कर्षासाठी असं जे काही होम हवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. म्हणजे आपण आपल्या स्वार्थासाठी समजा काही केलं आणि त्याच्यानी इतरांचा नाश होत असला तर किती वाईट होईल. जो सरकारी नोकर सरकारी खुर्चीवर बसून, अधिकाराच्या खुर्चीवर बसून आपलं काम व्यवस्थित करण्याऐवजी लोकांकडनं पैसे खाऊन काम करायला बघतो, तो देखील याच आसुरी प्रवृत्ती आणि आसुरी संपत्तीचा प्रसार करतो. ती दिसते आपल्याला अशा प्रकारच्या लोकांच्या वागणुकीतून. याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का कोणाला, किंवा काही विचार व्यक्त करायचे आहेत?
हा एक श्लोक 17 आपण बघितला, त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या बघितल्या. ज्ञानदेव महाराजांनी काय सांगायचा प्रयत्न केला आपण ते ऐकलं, बघितलं. नंतरचा श्लोक बघू. लेट अस गो बॅक टू श्लोक नंबर 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः. पुन्हा एकदा म्हणतोय. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता, असं म्हणायला पाहिजे. माझे उच्चार तेवढे चांगले नाही आहेत, पण प्रयत्न करतो मी. मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. याचा अर्थ काय आहे की बिविल्डर्ड बाय फॉल्स इगो, म्हणजे अहंकार, फॉल्स इगो, स्ट्रेंग्थ, प्राईड, लस्ट अँड अँगर, द demons बिकम envious ऑफ द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. राक्षस जे असतात ते देवाचा द्वेष करतात. हु इज सिच्युएटेड इन देअर ओन बॉडीज अँड इन द बॉडीज ऑफ अदर्स अँड ब्लास्फीम अगेन्स्ट द रिअल रिलिजन. म्हणजे खरं तर तोच कृष्ण आपल्या हृदयात आहे. आपण वाईट असलो तरी सुद्धा हे आपण विसरून जातो. आणि तोच कृष्ण सगळ्यांच्याच शरीरांमध्ये सुद्धा आहे. ते असून देखील आपण जो खरा धर्म आहे त्याच्या विरुद्ध अपप्रचार करतो, असं सांगतात प्रभुपाद. अहंकारे बळे दर्प कामक्रोधे भरुनिया माझा स्वपरदेहात करीती द्वेष मत्सरी. अहंकार, अहंकारामुळे दर्प होतो, दर्प, आणि त्याच्यामुळे काम क्रोधांनी भरून गेलेला हा जो आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती असतो तो माझा म्हणजे कृष्णाचा स्वपरदेहात करीती द्वेष मत्सरी, त्याचा द्वेष आणि मत्सर करतात कृष्णाचा. म्हणजे ह्याचा समजा तुम्ही अद्वैताच्या दृष्टिकोनातनं विचार केला ना, तर आपला जो खरा मी आहे, सो माय इसेन्शियल नेचर ऑर माय प्युअर कॉन्शियसनेस, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही आकर्षणच नाही किंवा ते समजून घेण्यामागे आपला काही रस नाही आहे. जगामधल्या गोष्टींमध्ये आपण जास्त बुडलेलो आहोत. आणि भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर कृष्णाबद्दल आपल्या मनामध्ये काहीच नाही आहे, असं आपण म्हणू शकतो ना. लेट अस सी व्हॉट किशोरजी हॅज टू से. किशोरजी सेज इन श्लोक नंबर 18, नेक्स्ट वन. अहंकार बल दर्प काम क्रोधाधिक यांनी ग्रस्त असती आसुरी लोक, ते निंदिती मजसी जो असे वसत, त्यांच्या आणि दुसऱ्या शरीरात, त्यांच्या आणि दुसऱ्या शरीरात सुद्धा मीच आहे, मी म्हणजे कृष्ण आहे, परंतु ते माझी निंदा करतात, आसुरी प्रवृत्तीचे लोक. अहंकार शक्ती तसा गर्व ऐसा, सदा होत इच्छा मनी क्रोध तैसा, जरी मी असेची समस्ता शरीरी, मला निंदिती आसुरी वृत्तीधारी. अहंकाराच्या बळाने गर्व होतो माणसाला, दर्प होतो. सदा होत इच्छा मनी क्रोध तैसा. इच्छा आपल्या मनात असल्या आणि इच्छा पूर्ण नाही झाल्या तर मग आपल्या मनामध्ये क्रोध येतो. जरी मी असायची समजता शरीरी, मी सगळ्यांच्या शरीरात मीच आहे, म्हणजे मी म्हणजे कृष्ण, तरी ते माझी निंदा करतात, मला निंदी आसुरी वृत्तीधारी. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. अहंकार, बल, गर्व, काम व क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त होत जाते. आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये असणारा जो मी, त्या माझा द्वेष करतात. मग पुढा भेरी निशाण, लावणी ते दीक्षितपण, जगी फोकारिती याण, वावो वावो. मग पुढे नौबत, डंका वगैरे लावून ते असुर आपणच आपले दीक्षितपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्ध करतात. तेव्हा महत्वे तेणे अधमा, गर्वा चढे महिमा, जैसे लेवे दिधले तमा काजळाचे. तेव्हा त्या दीक्षितपणाच्या महत्वाने त्या नीच आसुरी मनुष्यांचा गर्व अधिक वाढतो. ज्याप्रमाणे अगोदरच काळेकुट्ट असलेल्या अंधारात जसं आणखी काजळाचे लेप द्यावेत, म्हणजे ऑलरेडी आपण तमोगुणी आहोत, आपण ऑलरेडी आसुरी प्रवृत्तीचे आहोत, आणि मग त्याच्यावर आणखीन हे सगळे काळे लेप. तैसे मौढ्य घणावे, औद्धत्य उंचावे, अहंकारू दुणावे, अविवेकोही.
त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो, उद्धटपणा वाढतो आणि अहंकार आणि अविचारही दुप्पट होतात. मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळीयेपणे बळीयेपणा अधिक होय बळ. मग आपल्याशिवाय इतर कोणाचं नाव देखील मुळीच निघू नये, एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो. त्यांना असं वाटतं की सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आपणच आहोत, आपण सगळ्यांपेक्षा ग्रेट आहोत. तर आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला समजा कोणी ग्रेट म्हटलं किंवा चांगलं आहे असं म्हटलं तर मग आपल्याला त्याचा त्रास होतो. असं जर होत असेल तर आपण आसुरी प्रवृत्तीचे आहोत असं समजायला हरकत नाही. दुसऱ्याची समजा कोणी तारीफ केली, दुसऱ्याची स्तुती केली आणि जर मला जळफळाट झाला, तर ह्याचा अर्थ मी आसुरी आहे अजून. दुसऱ्याच्या स्तुतीमुळे जर मला जळफळाट झाला तर मी आसुरी आहे, असं व्हायला नको. सर होत असेल तर अजून पुष्कळ आपल्याला रस्ता पार करायचा आहे अजून. ऐसा अहंकार बळा जालिया एकवळा दर्पसागरू मर्याद वेळा सांडूनी उते. याप्रमाणे अहंकाराचा आणि बळाचा मिलाप झाल्यावर उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टाकून बाहेर वाढतो. म्हणजे आधीच अहंकारी आहे आणि नंतर बळ मिळालं, मग त्याच्यानंतर काय होईल? उन्मत्तपणा समुद्र आपला किनारा टाकून बाहेर वाढतो तसं होईल. मग ओसंडिलेनी दर्पे कामा ही पित्त कुरुपे तया धगी सैंध पळिपे क्रोधाग्नी तो. मग उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामाचं पित्त खवळतं, उन्मत्तपणा वाढतो. मग कामना म्हणजे कामाचं पित्त वाढतं म्हणजे कामना खूप येतात मनामध्ये. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं, ते करायचंय. मग त्या उष्णतेने तो क्रोधाग्नी एकदम पेटतो. क्रोधाग्नी म्हणजे समजा कामना पूर्ण नाही झाल्या किंवा कामना लवकर पूर्ण नाही झाल्या. कामना पूर्ण होतात, पण जर लवकर पूर्ण नाही झाल्या ना, तरी सुद्धा क्रोध येऊ शकतो की अरे, माझ्या या कामना पूर्ण का नाही होत आहे. अशा प्रकारे कामना पूर्ण न होण्यामुळे क्रोध येतो आपल्याला. असं होतं. तेथ उन्हाळा आणि तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा. तेव्हा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नी लागावा आणि त्यात वारा सुटावा, अशा प्रकारे कामना पण होते आणि क्रोध पण होतो. हं? तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधी गुढला या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई. त्याप्रमाणे बळाचं साह्य मिळालेला आणि अहंकार आणि कामक्रोधांनी व्यापलेला उन्मत्तपणा, या दोघांचा मिलाफ त्यांच्या ठिकाणी झालेला आहे. अशी उदाहरणं आपल्या जीवनामध्ये सगळीकडेच आहेत. त्यांच्याकडे अहंकार आहे आपल्या कोणीतरी स्पेशल असण्याचा, आणि त्यानंतर बळ पण आलं म्हणजे पोझिशन आली, पॉवर आलं, तर त्याच्यानंतर तर हे होणारच आहे. ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते वीरेशा न साधती गा. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ते आपल्या स्वेच्छेनुरूप मग कोणकोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारत नाहीत. म्हणजे काय, तुम्ही प्रत्यक्ष तलवार आणि सुरा घेऊन कोणाला मारायची गरज नाही, परंतु आपल्या शब्दांनी सुद्धा तुम्ही कोणाला तरी घाया करू शकता ना, मारू शकता, त्यांचं अस्तित्व संपवू शकता. पहिले तव धनुर्धरा आपुलिया मासरुधिरा वेचू करीती अभिचारा लागो निया. अर्जुना, प्रथम तर ते आपल्या मांसाला आणि रक्ताला जारण मारण्याकरता खर्च करतात. हे आपल्याजवळ जे शरीर आहे, हं, त्याच्यासाठी आपण काय काय करतो. तेथ जाळीती जिये देहे यामाजी जो मी आहे तया आत्मया मज घाये वाजती ते. त्या कामी हे देह जाळतात, त्या देहामध्ये जो मी आत्मरूपाने आहे त्या मला आत्म्याला ते तडाखे बसतात. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगू का मी? म्हणजे समजा आपण आसुरी प्रवृत्तीचे असलो, तर आपण काय करू की आपल्या मधला जो कृष्ण आहे त्याच्याकडे आपलं लक्षच नाही राहणार. आपण आपल्या शरीरावर जे काही करू त्याच्यामुळे त्याच्यातल्या आत्म्याला त्रास होतो. आपल्याला पुष्कळदा काय वाटतं की आपण समजा एखादी गोष्ट आपल्या शारीरिक सुखासाठी केली ना, तर तेवढ्यापुरतं ते सुख होतं, परंतु त्याच्यामध्ये आपली ऊर्जा पुष्कळ खर्च होते. हे अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण समजा खाल्लं, जेवतो ना,
या हाताने नको करायला, या हाताने करायला पाहिजे. आपण जेवतो तर जेवताना आपल्याला खूप चांगलं वाटतं, परंतु त्याच्यानंतर जे पचनाचं काम आहे, ते अन्न पचवण्याचं जे काम आहे, ते कृष्ण स्वतः करतो ना. आपण मागच्या अध्यायात बघितलं होतं ना, आठवत मला? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. हे तुम्ही जे काही अन्न खाता, ते सगळं चारही प्रकारचं अन्न चावून खायचं, प्यायचं, चोखून खाण्याचं, चाटून खाण्याचं, ह्या सगळ्या प्रकारचं जे अन्न आहे ते सगळं मी पचवतो. म्हणजे खाण्याचं काम आपण करतो, परंतु पचवण्याचं काम कृष्ण करतो. तर ते काम आपण जर बरोबर केलं नाही, ते काम जर आपण जास्त केलं, तर मग तो आतला जो वैश्वानर आहे, तो दुःखी होईल ना, तो कष्टी होईल ना. त्याच्यावर जास्त ताण नाही पडणार. असं होतं ना. तर त्याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. आपल्याला श्लोक काय शिकवला होता लहानपणी? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, की आपण एक घास खाल्ला ना, की तो 32 वेळा चावावा असं म्हणतात. तर 32 वेळा कसा चावायचा, ते नाम श्रीहरीचं कसं घ्यायचं, ह्याच्या आधी मी सांगितलंय, पण जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. एक घास आपण खाल्ला, नंतर आपण तो चावतोय. तोंडाने नाही बोलायचंय, मनातल्या मनात म्हणायचंय. हरे राम 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 हरे हरे. किती झाले? 8 झाले ना. हरे राम 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 हरे हरे. 8 झाले. हरे कृष्ण 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 हरे हरे. किती झाले? 16 झाले. 8 आणि 8 16. पुन्हा एकदा तेच म्हणायचं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. 8 झाले. असं 32 वेळा म्हणायचं एक घास तोंडात घेतल्यानंतर. म्हणजे काय झालं, की नाम घेता फुकाचे. नाव घ्यायला पैसे लागले का? हा, ते तर फुकट झालं ना. इट वॉज फ्री. मनातल्या मनात ते नाव घ्यायचं. तर ह्याच्याने काय होतं, तुम्हाला फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगतो. फिजिओलॉजिकल इफेक्ट हा होतो, की एवढ्या वेळ जर तुम्ही घास तुमच्या तोंडात ठेवला, तर त्याच्यामध्ये तुमची लाळ मिसळते. आणि त्या लाळेमध्ये त्या अन्नाचं पचन करण्यासाठी घटक द्रव्य असतात, त्यांना आपण एन्झाईम्स म्हणतो. 70% पचन इथे तोंडात झालं पाहिजे, आपण जे खातो त्याचं. बरं, त्या लाळेमध्ये अल्कलिनिटी असते. हे लाळ जर बरोबर गेली पोटात अन्नासोबत, तर पोटामध्ये ऍसिडिटी होत नाही. ते अन्न आपल्याला चावून चावून खाणं फार जरुरी आहे. अन्न चावून चावून खाल्लं की मग ऍसिडिटी नाही होत. बरं, अन्न चावून चावून खाल्लं ना, की मग पुष्कळ वेळ आपण जेवतो पण अन्न थोडंसंच खातो. आता याच्यामध्ये समजा आपण नैसर्गिक अन्न खाल्लं कुठल्याही प्रकारचं, म्हणजे फळं खाल्ली, भाज्या खाल्ल्या, सॅलड्स खाल्ले, भिजवलेले दाणे वगैरे खाल्ले, तर ह्या गोष्टी चावून चावून खायला खूप वेळ लागतो. तर ह्याचा चोथा व्हायला 32 वेळा तर चावावंच लागतं मिनिमम. त्याच्यामुळे काय होतं, की आपण अन्न व्यवस्थित चावून खातो, त्याच्यासोबत लाळ आपली आतमध्ये जाते. नैसर्गिक अन्न जे असतं ते तसंही अल्कलाईन असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीराची ऍसिडिटी वाढत नाही. आणि आपण पुष्कळ जेवलो तरी सुद्धा कमीच अन्न खातो. कमी अन्नामध्ये आपलं शरीर जास्त चालतं. सो इट बिकम्स मोर एफिशियंट. ह्या सगळ्या गोष्टी नाम घेता फुकाचे जर केलं तर होऊ शकतात. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म, है ना? असा श्लोक आहे ना. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. यज्ञकर्म म्हणजे कसं आहे, की आपल्या पोटामधला जो अग्नी आहे ना, तो यज्ञ आहे. त्याच्यामध्ये आपण अन्नाची आहुती टाकतो. ब्रह्मार्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. हे सगळं ब्रह्मच आहे ना. जे सगळं आहुत होत आहे त्या यज्ञामध्ये, ते सगळं ब्रह्मच आहे. तर जेवण करणं हा यज्ञ करणं आहे, भोगकर्म नाही आहे ते. आपण जर ह्याच्याकडे लक्ष नाही ठेवलं तर मग काय होईल? आपल्यामधला जो कृष्ण आहे त्याच्यावर आपण अत्याचार करू. कृष्ण तेच सांगायचा प्रयत्न करताय, की तुम्ही मला विसरून गेले. तुम्ही तुमच्या देहासाठी, म्हणजे इवन फॉर प्लेजर वेन वी डू इट, आपल्या देहाच्या सुखाकरता जरी आपण ते केलं ना,
तरी सुद्धा आत्म्याला त्याचा त्रास होतो. बरं, त्याच्यानंतर समजा तुम्ही कष्ट दिले देहाला, कशाला द्याल तुम्ही कष्ट देहाला? कारण की आपल्याला काहीतरी मोठं व्हायचंय म्हणून. अनेक लोक तहानभूक विसरून अशा प्रकारे काम करतात की जे केल्यानंतर मग त्यांना काहीतरी खूप मोठं पैसा मिळणार आहे म्हणा, किंवा मान सन्मान मिळणार आहे, अशा प्रकारच्या उद्देशाने समजा देह झिजवला, तरी सुद्धा कृष्णाला ते मान्य नाही. कारण की त्यांनी आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख नाही होणार. आपण आपल्या स्वतःचा जो वेगळेपणा आहे, जो अहंकार आहे, त्यालाच खतपणी घालतोय. समजा आपण कुठलंही कर्म केलं आणि ते कर्म फक्त आपल्या संकुचित स्वार्थापुरतं असलं, म्हणजे काय होईल की तो जो संकुचित स्वार्थ किंवा अहंकार आहे, आपल्या वेगळेपणाची भावना, तिला खतपाणी मिळेल ना, ते दृढ होईल आणखीन. तर आपण जे काही करू ते समष्टीच्या कल्याणासाठी असावं. त्यातनं आपल्याला मिळेल, जे काही मिळायचं असेल ते मिळेल, नाही असं नाहीये. परंतु हे मी करतोय याची अशी भावना नको, नाही तर अहंकार वाढेल. कोणी अनम्यूट केलंय? कोणाला बोलायचंय? असं आहे. कृष्ण सांगतात आपल्याला काय काय, ते ऐकायचं, शिकायचं, बघावं. जारण मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात, त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्य रूप आत्मा जो मी, त्या मला दुःख प्राप्त होतं. तर जारण मारण म्हणजे कसं आहे पहा, की समजा जारण मारण म्हणजे तांत्रिक प्रकारामध्ये ते मोडतं असं माझा अंदाज आहे, राईट? तर समजा एखादा बळी दिला प्राणी यज्ञाच्या नावाने, तर त्या प्राण्यामध्ये जो आत्मा आहे, जो कृष्ण आहे, त्याला त्रास नाही होणार? होईल. किंवा आपणही समजा आपलं शरीर चुकीच्या कामासाठी वापरलं, त्याचाही त्रास होईल. आपलं शरीर समजा स्वतःच्या सुखासाठी, शरीर सुखासाठी वापरलं गरजेपेक्षा अधिक, तरी सुद्धा त्याचंही त्याला दुःख होईल. तिन्ही गोष्टींमुळे दुःख होईल. कोणाला? कृष्णाला. कारण की तो सगळीकडे सारखाच आहे, नाही का? आणि अभिचारा वेगळे, विपाये जे अवगळे, तया टाकीती इटाळे पैशून्याची. आणि अभिचाराच्या म्हणजे जारण मारणाच्या तडाख्यातून जे क्वचित उरून राहिले असतील, त्यांच्यावर दोषदृष्टीरूपी धोंड्याचा, दगडांचा मारा करतात. म्हणजे बघा, की पुष्कळदा काय होतं की आपण आपल्या स्वार्थाकरता किंवा आपण पुढे जाण्याकरता इतर लोकांचा बळी देतो. व्यवहारात सुद्धा तुम्ही बघा, कधी कधी असं होतं की आपल्याला आपलं करिअर पुढे न्यायचं आहे म्हणून आपण इतर लोकांना सॅक्रिफाईस करतो. इतर लोकांवर कधी कधी आपण ब्लेम टाकतो की हे बरोबर झालं नाही कारण की ह्यांच्यामुळे नाही झालं ते, असं होतं. तर अशा प्रकारे समजा आपण इतर लोकांचा बळी घेतला, म्हणजे काय जारण मारण सारखं झालं ना ते. यज्ञासाठी कोणाला तरी तुम्ही बोकडाला बळी दिलं, आणखीन कोणाला बळी दिलं, तर त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो तडफडत नाही? बिलकुल तडफडत. माझ्या करिअरसाठी समजा मी दुसऱ्या कोणाला तरी ब्लेम केला किंवा दुसऱ्या कोणाला तरी वापर केला, तर त्यांच्यामधला जो आत्मा आहे तो तळतळाट नाही करणार? बिलकुल करेल. तर अशा तडाख्यातून समजा दुसरे कोणी समजा काही वाचलेले असतील, की ज्यांना आपण ते प्रत्यक्ष नाही करू शकू, तर त्यांच्यावर ते काय करतात? कशाचा मारा करतात? दोष दृष्टीरूपी धोंड्यांचा, म्हणजे दगडांचा मारा करतात. त्यांच्याकडे सुद्धा आपण दोषदृष्टीरूपी, दोषदृष्टीने बघतो. म्हणजे आसुरी प्रवृत्ती जर माझी असली, तर मी माझं करिअर समोर नेण्यासाठी इतरांचा वापर करेन, इतरांना दोष देईन, इतरांना त्रास देईन, अशा प्रकारच्या गोष्टी मी करेन. जर मी आसुरी संपत्तीचा मालक असलो तर, आसुरी संपत्ती जर माझ्यामध्ये असली किंवा आसुरी प्रवृत्ती माझ्यामध्ये असली, तर अशा प्रकारचं मी करेन. तर तसं करावं किंवा नाही, पण समजा अहंकार असला आणि त्याच्यामध्येही अधिकार आला, तर मग मद, दर्प हे सगळे होणार आहे गोष्टी. अशी उदाहरणं आहेत आपल्या जीवनामध्ये. सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे, पतिव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, याज्ञिक, लोकोत्तर तपस्वी आणि संन्यासी, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे,
निर्वाळली होमधर्मे श्रौतादिकी अथवा भक्त महात्मे वगैरे ही माझी स्वतःची घरे श्रौत्रादिक यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात. तया द्वेषाचेनी काळकुटे बासटोनी तिखटे बोलांची सदटे सुती कांडे त्यांना वाईट शब्दाचे बळकट आणि तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक ज्यांच्याकडे ही सगळी दैवी संपत्ती आहे ना, त्यांचा द्वेष करतात, त्यांना नावं ठेवतात, त्यांच्या विरुद्ध मीडिया कॅम्पेन चालवतात, नॅरेटिव्ह बिल्ड करतात. आसुरी संपत्ती जर असेल, आसुरी प्रवृत्ती जर असेल, तर जे लोक चांगलं करतायत काम त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. आपल्या इथे आपण बघतोच आहे राजकारणामध्ये कसं होतं ते. जे लोक चांगलं करायला बघतात त्यांना जे वाईट लोक असतात ते खाली खेचायचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, वाईट बोललं जातं. असं होतं. अशा प्रकारे आपण हा 18वा श्लोक बघितला. याच्याबद्दल काही असेल चिंतन करायचं सांगा, किंवा काही प्रश्न असतील तर आपण बोलू याच्याबद्दल. नाही त्याच्या पलीकडे श्लोक घेऊ. हं? लवकर होत आहे आपलं. फारशे जास्त नाही आहेत ओया याच्यामध्ये. 5-6 ओव्यात फक्त. लेट्स सी द नेक्स्ट श्लोक. प्रभुपाद काय म्हणतात? तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रम् अशुभान आसुरीष्वेव योनिषु. हा अर्थ मला अजिबात कळत नाही, फक्त देवनागरी वाचलं तुमच्यासाठी बरं का. दोज हु आर एनव्हियस अँड मिस्chievous, who are the lowest among men, I perpetually cast into the ocean of material existence into various demoniac species of life. Those who are envious and mischievous, जे लोकांबद्दल ज्यांच्या मनामध्ये जळफळाट असतो, आणि जे मिस्चिवस म्हणजे आमच्या इथे माझे आजोबा नागपुरी शब्द सांगतात, सांगतो तुम्हाला. मिस्चिवस या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो ना. त्याचा जो नागपुरी खास शब्द आहे, खास नागपुरी शब्द, माझे आजोबा त्याला म्हणायचे इच्चक. इच्चक म्हणजे कुठे जाऊन काहीतरी काळ्या करणार, मिस्चिवस. तर अशा प्रकारचे लोक आसुरी संपत्तीचे जे असतात त्यांना कृष्ण काय करतो? आय परपेच्युअली कास्ट देम इन टू द ओशन ऑफ मटेरियल एक्झिस्टन्स. म्हणजे मग ते या सापेक्ष जगतातून बाहेरच नाही निघत. आसुरी प्रवृत्तीचे लोक सापेक्ष जगतातून बाहेर पडत नाहीत, त्यांना मुक्ती नाही मिळत, ते इथेच अडकले राहतात. लेट अस सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दिस. द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन त्या समी टाकीतो नित्य तशा योनीत आसुरी. द्वेषी क्रूर असे जे पापी संसारी हीन असे जे जन आहेत, असे जे लोक आहेत त्यांना मी टाकतो कुठे? नित्य तशा योनीत आसुरी. त्यांना मी इथेच अडकवून ठेवतो आणि आणखीन खालच्या योनींमध्ये टाकतो. अधम क्रूर या जगती इतरांचा द्वेष करती त्या दुष्टांसी मी फेकित पुन्हा पुन्हा आसुरी योनीत. त्यांना मी इथेच अडकवून ठेवतो आसुरी योनीमध्ये. असे आसुरी क्रोश दे क्रूर द्वेषा करीत जगातील ऐशाही नीचासी पार्थ. असे मीच त्यांनाही फेकी जगात मिळे जन्म योनीत तैशाची येत. तुम्ही जर आसुरी प्रवृत्तीमध्ये असाल तर तुम्हाला वाईट जन्म मिळेल. हं? माझा अथवा माझ्या भक्त वगैरेंचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट नराधमांना मी निरंतर संसारामध्ये म्हणजे जन्ममृत्यूमध्ये आणि त्यातही अशुद्ध अशा आसुरी जन्मांमध्ये ढकलतो. ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी तया पापिया जे मी करी ते ऐक पा. आता मी तुला सांगतो ते ऐक. काय ऐक? याप्रमाणे सर्व प्रकारे जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत, तर त्या पाप्यांना जे मी करतो ते आता तू ऐक. त्यांचं काय होणार आहे सांगतो तुला. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा
जे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी, तरी मनुष्य देहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात, त्यांची ती मनुष्यपणाची पदवी हिसकावून घेऊन त्यांना मी असं ठेवतो. म्हणजे जर तुम्ही विचार करा, की आपण पुष्कळदा म्हणतो ना, की जे लोक अमेरिकेत वगैरे किंवा इतरही जागी आपण नाही का सिनेमांमध्ये डायलॉग कुठले ऐकतो? धर्मेंद्रचा डायलॉग असायचा, राईट? कमीने कुत्ते, मैं तेरा खून पी जाऊंगा वगैरे असे डायलॉग्स असायचे ना. मला तसं धर्मेंद्र सारखं नाही करतायत, परंतु शिवी द्यायची म्हणजे त्याला कुत्रा म्हणायचं. तर समजा आसुरी प्रवृत्ती आपली असली आणि आपण जर कुत्र्यासारखं वागत असलो, तर मग कृष्ण काय करेल? तो म्हणेल की तू मनुष्य देहामध्ये आलेला आहेस, परंतु तू वागतोय तर कुत्र्यासारखा, तर पुढच्या जन्मी तुला कुत्राच बनवतो. कसं असतं बघा, की आपण जर आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या वासना तयार केल्या, की ज्या ह्या शरीराच्या लायकीच्या नाही आहेत. आहोत तर आपण मनुष्य देहामध्ये, परंतु मनुष्यासारखं न राहता पशुसारखं राहत. तर मग हे शरीर सुटल्यानंतर ते शरीर मिळेल ना. कारण की तशा प्रकारे वागण्याची इच्छा राहून गेली आपल्या मनात, किंवा तशाच प्रकारे आपण वागलो आयुष्यभर, परंतु देह तर चुकीचा होता. तर पुढच्या वेळेस तसाच देह मिळेल आपल्याला. जर आपण आसुरी प्रवृत्ती आपल्याजवळ जमा केल्या, तशा प्रकारे आपण जर राहिलो, तर याच्यापेक्षा वाईट जन्म आपल्याला मिळेल, याच्यापेक्षा वाईट शरीर मिळेल, आणि वाईट वाईट भोग भोगायला लागते. म्हणजे कुत्रा बनून आपण एखाद्या चांगल्या प्रेमळ कुटुंबामध्ये पाळले नाही जाणार. ज्या कुत्र्याला खरूज वगैरे झालेली आहे आणि रस्त्यावर सगळे लोक दगड मारतायत, अशा प्रकारचा जन्म मिळेल आपल्याला. किती वाईट होईल ना. तुम्ही विचार करा की त्या जीवाला किती त्रास होत असेल. अर्थात आपण त्याला मुद्दाम त्रास द्यायची काही गरज नाही आहे, परंतु किती त्रास होऊ शकतो माणसाला, म्हणजे एखाद्या जीवाला. समजा ह्या जन्मात आपण आसुरी प्रवृत्तींसोबत राहिलो, किंवा आपल्या सगळ्या प्रवृत्ती आसुरी असल्या, तर काय होऊ शकतं याचं उदाहरण देतात कृष्ण. जे क्लेशगावींचा उकरडा, भवपुरींचा पानवडा, ते तमोयोनी तया मूढा वृत्ती दे. की क्लेशरूपी गावाचा जो उकिरडा आहे, संसाररूपी शहराचा जो बाणवठा आहे, ती तमोयोनी त्या मूर्खांना मी वतनदारी सारखी देतो. क्लेशरूपी गावाचा उकिरडा म्हणजे गावच क्लेशरूप आहे, आणि त्याचा उकिरडा त्याच्याशी क्लेशरूप असणार आहे ना. संसाररूपी शहराचा जो पाणवठा आहे, तुम्ही बघा की मुंबईमध्ये आधीच्या काळी चाळींमध्ये एका जागी कुठेतरी नळ असायचे. त्या नळावर जाऊन पाणी भरायचं आणि ते पाणी भरून घरात आणायचं, तर आपल्याला ते पाणी दिवसभर वापरायला मिळणार. अशा प्रकारची व्यवस्था होती आधी. तर त्या पाणवठ्यावर किती भांडणं व्हायची, काही काही लोकांना माहिती असेल. किंवा आत्ताही काही काही शहरांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा बरोबर होत नाही, त्यामुळे मग टँकरनी पाणी येतं. आणि त्या टँकरनी प्रत्येकाला जे काही पाणी मिळणार असतं प्रत्येकाच्या घागरीमध्ये, त्याच्यासाठी किती मारामाऱ्या होत्या. तर अशा प्रकारे जन्म जर आपल्याला मिळाला अशा परिस्थितीमध्ये राहण्यासाठी, तर किती वाईट होईल. आपल्यापैकी जे लोक आत्ता इथे आहेत त्यांना कदाचित आत्ता तरी अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायची गरज नसेल, परंतु अशा प्रकारच्या समस्या बघितल्या असतील आपण. तर तशा प्रकारच्या जीवनामध्ये आपल्याला जायचंय का? तशा प्रकारचा जन्म आपल्याला हवा आहे का? नको आहे ना. तर मग आसुरी प्रवृत्तींना बाजूला ठेवायला पाहिजे. मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिकाळवे तैसी करी. मग खाण्याकरता जिथे गवतही उगवत नाही,
तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ, विंचू वगैरे करतो. म्हणजे समजा आपण आसुरी वृत्ती ठेवली ह्या जन्मात, तर पुढच्या जन्मी अशा जागी जन्म येऊ शकतो, अशा प्रकारच्या देहामध्ये. तेथ क्षुधा दुःखे बहुते, तोडूनी खाती आपण याते, मरमरो मागुते होताची होतची असते. त्या अरण्याच्या त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्याला तोडून खात असताना मरमरून पुन्हा तिथे उत्पन्न होतच असतात. अशा प्रकारे आपण स्वतःची गत करू शकतो, जर आपण आसुरी वृत्ती आपली ठेवली तर. का आपुला गरळ जाळी, जळीती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरून झाला. अथवा आपल्या विषाच्या आगीने ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते, अर्थात सापाची त्वचा त्याच्या स्वतःच्या विषामुळे जळत नाही, पण समजा जळत असती तर कल्पना करा की आपल्याच विषामुळे आपलीच त्वचा जळते. ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना करतो आणि त्यांना त्यांना बिळात अडकवून ठेवतो, बाहेरही निघू देत नाही. परी घेतला श्वासू घापे, येतुले नाही मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनासी. परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडायला जितका वेळ लागतो, तितक्याही प्रमाणाने त्या दुर्जनांना विसावा मिळत नाही. ऐसेनी कल्पाचिया कोंडी, कल्पाचिया कोडी, गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळू न काढी क्लेशोनी तया. अशा स्थितीत कोट्यावधी कल्पांची संख्या मोजली तरी थोडीच, तितका वेळ मी त्यांना दुःखातून काढत नाही. तरी तयासी जेथ जाणे, तेथीचे हे पहिले पेणे, ते पावोनी येरे दारुणे न होती दुःखे. तर त्यास असुरास जिथे जावायचं आहे, तिथला हा पहिला मुक्काम आहे. तेव्हा त्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर वर सांगितलेली दुःखे त्याच्यापुढे काहीच भयंकर नाहीत. आत्ता ही जी सगळी दुःख सांगितली आहेत ना, ये तो ट्रेलर है, अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त. हे तर मी तुम्हाला फक्त तुमच्या स्वागतासाठी काय काय होईल ते सांगितलंय. याच्यानंतर प्रत्यक्ष नरकात जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्याचं काय होईल, त्याच्यापेक्षा भयानक होईल, हे तर काहीच नाही. असं आहे. 19वा श्लोक आपण आत्ता बघितला. अगेन ह्याच्यामध्ये ओव्या खूप थोड्या होत्या. त्याबद्दल काही आहे का विचार करायला, चिंतन करायला? नसेल तर आपण दुसरा श्लोक बघू. 20वा श्लोक, वाय नॉट. दादा एक शेअर करायचं होतं. येस. आपण ते पाण्याचं दुर्भिक्ष जे अं, आत्ताच एक पॉइंट मुद्दा होता. पण मी 2016 मध्ये औरंगाबादला होते. ओके. तर म्हणजे औरंगाबादला संभाजीनगर. आता आपण हा औरंगाबाद म्हणणं सोडून संभाजीनगर. देणार आहे. पण मी माझ्या सगळ्या शासकीय कागदपत्रांवर औरंगाबाद असंच असल्यामुळे माझ्या डोक्यात ते फिट बसलंय. आहे ना, आता ते बदलणार आहे किंवा बदलायला हवं तर आहे. बदललंय, ऑलरेडी बदललंय. हा. तर सांगायचं असं होतं की 2016 मध्ये सुद्धा औरंगाबादच्या आकाशवाणी म्हणजे अगदी खूप जुनी नाही खूप नवीन आहे अशा वस्तीमध्ये मी राहत असताना त्या हम्म. संपूर्ण वस्तीचं मे बी पूर्ण औरंगाबादला एव्हरी म्हणजे थर्ड डे पाणी संभाजीनगरला पुरवठा तेव्हा होता. औरंगाबाद होतं. हा, औरंगाबादची कथा तशीच होती. आता संभाजीनगर झाल्यानंतर होपफुली आपली सिच्युएशन विल बी बेटर. बदललेली असावी आणि हो. अक्षरशः मी ज्यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होते त्यांनी मला सांगून दिलं होतं तुम्हाला रोजचं एक चरवी पाणी मिळेल पिण्यासाठी. अरे म्हणजे बापरे. बस ही शेअर करते. हो. बिधलं पण माझं त्याच्यावर. तर कसं आहे पहा की तो अनुभव जेव्हा आपण घेतला तेव्हा आपल्याला किती कष्ट झाले. तर तशा प्रकारच्या कष्टामध्ये समजा संपूर्ण जीवन आपल्याला घालवावं लागलं तर कसं वाटेल. समजा आपण आसुरी प्रवृत्तींना आपल्या जीवनामध्ये थारा दिला, तर अशा प्रकारचा जन्म आपल्याला मिळू शकतो. म्हणजे काय माहिती आहे का, खरं सांगायचं तर आपण जेव्हा एखादी वाईट गोष्ट करतो ना, तेव्हा त्या वाईट गोष्टीचा आपल्या मनावर जो परिणाम होतो, आपल्याला जी त्याची बोच असते, ती बोच म्हणजेच नरक आहे.
की आपण हे असं नको करायला होतं, करायला नको होतं, पण ते आपण केलं. असं होतं ना पुष्कळदा. तर अशा प्रकारचं जीवन आपण जगू नये, काय करू नये त्याच्यासाठी हे सगळं एवढं सांगितलंय. दैवी आणि आसुरी संपत्ती, दैवी संपत्तीप्रमाणे राहावं माणसानी आणि आसुरी संपत्तीप्रमाणे राहू नये, असं आहे. नेक्स्ट श्लोक. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. Attaining repeated birth amongst the species of demoniac life, O son of Kunti, such persons can never approach me. Gradually they sink down to the most abominable type of existence. अशा प्रकारचे लोक मला येऊन मिळत नाहीत. ते वाईट वाईट योनींमध्ये जाऊन जन्म घेतात सारखे. जोडूनी आसुरी योनी जन्मजन्मांतरी मग माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती. माते म्हणजे मला. आधीच्या मराठीमध्ये ना स, ला आणि ते ह्या तिन्ही सफिक्सेसचा अर्थ एकच होता. हे समजा तीन अक्षर सगळ्यात शेवटी आले ना एखाद्या शब्दाच्या, तर त्याचा अर्थ माते म्हणजे मला किंवा मज किंवा स जे असतं ना म्हणजे तुम्हास किंवा तुम्हाला किंवा तुम्हा ते, याचा अर्थ एकच आहे. स ला ते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती, म्हणजे मला न मिळता ते खालती जातात उत्तरोत्तर. किशोरजी काय म्हणतात? जन्मोजन्मी आसुरी योनीत अज्ञानी अधिकाधिक होत मग माझी प्राप्ती नसे त्यास पार्था ते जाती अधमगतीस ते अधमगती जातात. हं? 20वा श्लोक. जरी जन्म जन्मांतरी त्यांनी यावे तरी तेची अज्ञान त्यांचे न जावे. त्यांचं अज्ञान जात नाही जन्मजन्मांतरी आले तरी. असे आसुरी वृत्तीचे लोक पार्थ तया दुर्गती मृत्यू होताची येथ. त्यांना दुर्गतीच मिळते. इथे मृत्यू झाला की नंतर दुर्गती मिळते. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज टू से. 20व्या श्लोकामध्ये, हे कोणते या जन्मोजन्मी आसुरी जन्म पावणाऱ्या त्या मूढांना माझी प्राप्ती होत नाही. असं झाल्यावर ते अत्यंत अधम म्हणजे लोह, लोष्ण, पाषाण वगैरे गतीला जातात. म्हणजे ते मनुष्य जन्मामध्ये पण येत नाही, त्यांचा दगड होतो शेवटी. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तिही. त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशा या प्रकारची अधोगती त्यांना मिळालेली असते, त्यांनी मिळवलेली असते. ती कुठली ते ऐक. पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळवायचा देहाधाराचा उसासा आधी आधी जोही. नंतर व्याघ्रादी तामसी योनीत देहाच्या आधाराचा असा थोडासा जो विसावा असतो, तोही मी ओल्हावाही रे. मग तमची होती एकसरे जेथे गेले अंधारे काळवंडे जे. तोही ओलावा मी हिसकावून घेतो. मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्याच मूर्ती बनतात की जिथे अंधार गेला तरी सुद्धा काळवंडला जातो. म्हणजे अशा तमाच्या अंधारात ते जातात. तमोगुण म्हणजे काय? ह्या शब्दाचा अर्थ अंधार पण होतो. अंधार म्हणजे काय की आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या जाणीवेचा जो उजेड आहे किंवा जो प्रकाश आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये संपूर्ण अज्ञान असतं. म्हणजे मी खरं कोण आहे याबद्दलचं जे अज्ञान आहे त्याला म्हणतात तमोगुण किंवा त्याला म्हणतात अंधार. तसं जर असेल तर आपण तशा प्रकारच्या गोष्टी करू ना. मी स्वतः कोण आहे, माझ्या हृदयामध्ये कुठला ईश्वर आहे, जो ईश्वर सगळीकडे आहे, त्याच्याबद्दल जर मला विसर पडलेला असला तर मी अनेक वाईट वाईट गोष्टी करीन आणि मग त्या अंधारात मी अडकून जाईन. ज्याच्यामध्ये काजळी जर टाकली तर ती देखील काळी होईल. तितका काळा अंधार आहे आपल्या मनात. मग आसुरीचे संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्याच मूर्ती बनतात की जिथे अंधार गेला तरी काळवंडला जातो. म्हणजे आपली प्रवृत्ती इतकी काळी आहे किंवा आपल्या मनामधलं अज्ञान इतकं गडद आहे की त्याच्यामध्ये अंधार जर गेला तर आणखीन काळवंडला जाईल, असं म्हणतात.
जयांची पापा चिळसी, नरक घेती विवसी, क्षीण जाय मूर्छी सिणे झिणे. पाप ज्याची किळस घेतं म्हणायला पाहिजे. नरक ज्याचे भय घेतात. पाप ज्याची किळस घेतात आणि नरक ज्याचं भय घेतात. आणि ज्या क्षीणाने म्हणजे ज्या श्रमाने, क्षीण म्हणजे श्रम, मूर्छा पावतो. म्हणजे सगळ्यात वाईट अशा प्रकारचं जे काही वर्णन असेल, तशा प्रकारचा जन्म, तशा प्रकारची योनी, तशा प्रकारचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. मळू जेणे मैळे, तापू जेणे पोळे, जयाचेनी नावे सळे महाभय. घाण ज्याच्या योगाने मळते, ताप ज्याच्या योगाने पोळतो, आणि ज्याचं नाव घेतलं असता महाभय म्हणजे मृत्यू भय पावतो. अशी ही अवस्था आसुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांच्यामुळे होऊ शकते. पापा जयाचा कंटाळा, उपजे अमंगळा, विटाळू ही विटाळा बिहे जया. पापांना ज्याचा कंटाळा असतो, अशुभाला ज्याच्यापासून अशुभ उत्पन्न होतं, आणि विटाळ सुद्धा ज्याने ज्या विटाळाला भीतो. ऐसे विश्वाचे या वोखटे या, अधम जे धनंजया, ते होती भोगून या तामसा योनी. अर्जुना, ह्याप्रमाणे विश्वाच्या वाईटातील जे निकृष्ट, हे सगळ्यात निकृष्ट ठिकाण, ते आसुरी लोक व्याघ्रादी तामस योनी भोगल्यावर होतात. आहा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवढे जोडिले निरळय. अरे रे, त्या असुरांची कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते. त्यांच्या कथेची आठवण झाली की मग मन मागे हटतं. हाय हाय, त्या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतलाय बरं. काईसया ते असुर, संपत्ती पोषिती वाऊर, जिया दिधले घोर पतन ऐसे. ज्या ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली, ती वाईट आसुरी संपत्ती ते असुर कशा करता वाढवतात. म्हणून तुवा धनुर्धरा, नोहावे गा तिया मोहरा, जेवता वासू आसुरा संपत्तीवंता. म्हणून अर्जुना, ज्या ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचं राहणं असेल त्या बाजूला तू जाऊच नको. आणि दंभादी दोषसाही, हे संपूर्ण जयांच्या ठाई, ते त्यजावे हे काही म्हणो कीर. आणि दंभादी करून सहा दोष, हे सर्वच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांचा त्याग करावा. हे खरोखर सांगितलं पाहिजे का? हे तर ऑब्वियस आहे. कसं होतं माहितीये का, की स्वर्ग आणि नर्क ह्या दोन जागा किंवा आकाशातल्या गोष्टी नाही आहेत. की स्वर्गात म्हणजे आपण स्वर्गात वर गेलो आणि नरकात म्हणजे पाताळात गेलो, असं नाही. आपण जे करू त्याचा परिणाम म्हणूनच आपल्याला स्वर्गामध्ये असल्यासारखा अनुभव येईल किंवा नरकामध्ये असल्यासारखा अनुभव येईल. सो इफ वी डू बॅड थिंग्स, देन वी विल एंड अप इन ए मेंटल सिच्युएशन विच विल बी नॉट व्हेरी प्लेझेंट. समजा आपण सत्कर्म करत नसलो, समजा आपण स्वतःच्या स्वरूपाचा अजिबात त्याग केलेला असला, म्हणजे टोटली पूर्णपणे त्याग केलेला असला, किंवा ह्याचा विसर पडलेला असला, पूर्णपणे विसर पडलेला असला, तर आपण जगामध्ये पाप करत राहू. आणि पाप करत राहिल्यामुळे आपल्याला दुःखाचा अनुभव येत राहील. असं होईल. आणखीन एक श्लोक करू. लेट अस ट्राय श्लोक नंबर 21. आहे वेळ अजून थोडासा. 21व्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवान? त्रिविधं नरकस्येदं द्वारं कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. हे तीन द्वार आहेत. हा, आमच्या गुरुजींचा हा खूप आवडता श्लोक आहे. देर आर थ्री गेट्स लिडिंग टू दिस हेल: लस्ट, अँगर अँड ग्रीड. काम, क्रोध आणि लोभ. एव्हरी सेन मॅन शुड गिव्ह these अप, फॉर दे लीड टू द डेग्रेडेशन ऑफ द सोल. आपल्या मनातनं काम, क्रोध आणि लोभ ह्या तिन्ही गोष्टी जर गेल्या तर आपण ह्याच्यापासून वाचू शकतो.
काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण तीनही नरकद्वारे टाळावीची म्हणून या. ही 3 द्वार आहेत नरकाची. हं? किशोरजी काय म्हणतात? काम क्रोध व लोभ हे 3 असती आत्मनाशासी कारण, ही 3 द्वारे नेती नरकासी म्हणून त्यजावे या तिन्हींसी. 21वा श्लोक. असे नरकलोक त्यासी असती ही दारे किती. याचा आता मी चाल कशी आहे बघू बरं. पृथ्वीवृत्त. असे नरकलोक त्यासी असती ही दारे किती. पहा असततीन तिची जणू नाश द्वारे तिची द्वारेची ती. हं? असा पहा असततीन तिची जणू नाश द्वारेची ती. तयासीची ही क्रोध लोभ अनकाम ऐसे म्हणा, म्हणूनच तयासी सोड म्हणतो तुला अर्जुना. हा, याची चाल मला कशी आहे ती एक्झॅक्टली माहित नाही. कोणाला माहिती आहे का तुमच्यापैकी हे कसं म्हणता येईल आपल्याला? पृथ्वी वृत्त कसं म्हणतात? एनिबडी फेमिलियर विथ दॅट? असे नरक लोक त्यासी असती ही दारे किती. हं? पहा असत तीन तिची जणू नाशद्वारेची ती. तयासीची तयासीची ती तयासीची ही ती तयासीची ही क्रोध लोभ अन काम ऐसे म्हणा, म्हणूनच तयासी सोड सोडत म्हणतो तुला अर्जुना. हं? हे तिन्ही तू सोडायला पाहिजेत. काम क्रोध आणि लोभ. मला तो ते वृत्त कसं म्हणायचं माहिती नाही, त्यामुळे आता सॉरी अबाउट दॅट. आपण ॲटलिस्ट त्याचं जे गद्य ते होतं ते तर समजून घेतलं. पद्य काय आहे ते पाहू आता. काम क्रोध आणि लोभरूपी 3 प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिहींचा त्याग करावा. परी काम क्रोध लोभ या तिहींचेही थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण. परंतु काम क्रोध आणि लोभ या तिघांचे बंड जिथे माजलेले आहे तिथे पाप उत्पन्न झाले असं समज. सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतया दिसले आहाती. अर्जुना, वाटेल त्याला आपली भेट व्हायला सुलभ जावं म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखवण्याकरता त्या कामक्रोधाधिकांस वाटाडे म्हणून नेमून दिलेला आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का? की समजा आपल्या मनामध्ये कामना असली आणि कामना पूर्ण नाही झाली तर क्रोध होईल. कामना पूर्ण झाली तर लोभ होईल. तर ह्या मार्गामध्ये जर आपण अडकलो, काम क्रोध आणि लोभ ह्या तीनमध्ये जर आपण अडकलो तर आपण नरकात जाऊ फॉर शुअर. कारण की ह्याचा अंत नाही होत कधीच. देर इज नो एंड टू काम क्रोध लोभ. का पापिया नरकभोगी सुवावया लागे जगी पातकांची दाटुगी सभाची हे. अथवा पाप्याला नरक भोगात घालण्याकरता जगामध्ये ही म्हणजे कामक्रोध लोभांची पातकांची पराक्रमी सभाच आहे. या 3मुळे आपण नक्की नरकात जाऊ. ते रौरव गा तव चिवरी आई की जती पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उठती ना. जोपर्यंत हे 3 विकार अंतःकरणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादी भयंकर नरक आहेत असं परोक्ष रीतीने पुराणादिकातून ऐकलं जातं. अपायतीही आसलग यातना इही सवंग हाणी हाणी नोहे ते तिघ नोहे हे तिघ हेची हाणी. त्यांच्या योगाने अपाय सोपे आहेत, ह्यांच्या योगाने यातना स्वस्त आहेत. हानी ही हानी नाही तर ते तिघे मूर्तिमंत हानीच आहेत. याच्यामुळे काही हानी होणार नाही, हेच हानी आहेत. काय बहु बोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा. फार काय सांगू अर्जुना, हे तिघं म्हणजे सांगितलेल्या निकृष्ट नरकाचा 3 खिळे मारलेला उंबराच आहे. याच्याने आपण नरकात नक्की जाणार आहे. या कामक्रोध लोभा माझी जीवे हो जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. या कामक्रोध लोभामध्ये जो जीवाभावाने उभा असतो म्हणजे तिघांचा आश्रय करतो तो नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो. हे तुम्हाला नरकात जायला नक्की मिळेल किंवा नक्की जावं लागेल हे सगळं केल्यामुळे. म्हणून पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्यजावीची गा वोखटी आघवा विषयी. म्हणून अर्जुना, या कामादी दोषांची सर्व बाबतीत निंद्य असलेली त्रिपुटी टाकावी असं मी तुला वारंवार बजावून सांगतो. काम क्रोध आणि लोभ आपल्या जीवनातून पूर्णपणे चालले जावेत
अशा संकल्पाने आपण राहण्याचा प्रयत्न करू. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. अशा प्रकारे आपण आज 5 श्लोक बघितले. याच्या पुढच्या वेळेस आपण याच्यानंतरचे श्लोक बघू. नमस्कार.